इंद्रायणी पूल दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग, राज्यभरातील धोकादायक पुलांचं ऑडिट करणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। इंद्रायणी नदीवरील नव्या पुलासाठी आधीच 8 कोटींची मंजुरी, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। तर निधी मंजूर असतानाही पुलाचं काम का सुरू झालं नाही, सवाल उपस्थित। मुंबई उपनगरामध्ये रात्रभर मुसळधार पाऊस, सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात। मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 तर हार्बरवरची वाहतूक 10 मिनिटांनी उशिरा। दादरमध्ये पावसामुळे अनेक पक्षांचे बॅनर्स पडले। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातही पावसाचा थैमान, लांजा डेपोजवळ पावसाचं पाणी आलं रस्त्यावर। मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन, पेरणी केलेलं भात पीक पाण्याखाली। आज सकाळी राज ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षाची बैठक, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेणार, शाखाध्यक्ष आणि उपशाखाध्यक्षांना मार्गदर्शन करणार। एमएसटी सीईटी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार। इंजिनिअरिंग, फार्मसी आणि अॅग्री प्रवेशांसाठी घेतली होती सीईटी, निकालानंतर प्रवेश प्रक्रिया 3 ऐवजी 4 फेऱ्यात। आजपासून विदर्भ वगळता राज्यातल्या इतर भागातील शाळा सुरू होणार। पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांसह मान्यवर करणार विद्यार्थ्यांचं स्वागत। विमान दुर्घटनेतल्या 80 मृतांची ओळख पटली। आतापर्यंत 33 मृतदेह कुटुंबियांना सोपवले। माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींच्या पार्थिवावरती आज अंत्यसंस्कार। इस्रायलकडनं 24 तासांमध्ये इराणच्या 250 ठिकाणांवरती हल्ले। इराणच्या गुप्तचर विभागाचा प्रमुख हल्ल्यात ठार। आतापर्यंत 14 अणुशास्त्रज्ञांना मारल्याचा इस्रायलचा दावा। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सायप्रसमध्ये उत्साहात स्वागत। मोदींच्या स्वागतासाठी स्वतः पंतप्रधान पोहोचले होते विमानतळावर। पाकिस्तानला पाठिंबा देणारा तुर्कस्तान सायप्रसचा शत्रू। नमस्कार, मी पूर्वी भावे ब्रेकफास्ट न्यूजमध्ये आपलं स्वागत। ब्रेकफास्ट न्यूजमध्ये सुरुवातीला आपण महत्त्वाच्या घडामोडी बघणार आहोत 9 सेकंदात आणि आढावा